ओके. बरं, लास्ट लेक्चरला आपण कोणता पॉईंट डिस्कस करत होतो तर क्रिस्टल डिफेक्ट्स. क्रिस्टल डिफेक्ट्स मध्ये आपण काय बघितलं, क्रिस्टल डिफेक्ट कधी प्रोड्यूस होतो जेव्हा रेट ऑफ क्रिस्टलायझेशन काय असतं हायर. मोर द रेट ऑफ क्रिस्टलायझेशन मोर विल बी द क्रिस्टल डिफेक्ट्स. सो जेवढं स्लोवर द रेट ऑफ क्रिस्टलायझेशन असणार आहे तेवढे कमी डिफेक्ट प्रोड्यूस होणार आहेत. पण असं कधीच होणार नाही की परफेक्टली क्रिस्टलाइन सॉलिड आहे. हा, परफेक्टली क्रिस्टलाइन सॉलिड कुठे एक्झिस्ट होतो? ॲट ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे किती केल्विन सांगा? -273.15 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन असते तर 0 केल्विन असते. आपण म्हटलं क्रिस्टल डिफेक्ट्स 3 टाइपचे असतात, प्लेन डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, पॉइंट डिफेक्ट. आपण फोकस कशावरती करतो? पॉइंट डिफेक्ट. आपण फोकस कशावरती करणार आहे? पॉइंट डिफेक्ट. मग पॉइंट डिफेक्ट मध्ये आपण किती प्रकारात म्हटले? 3. स्टोइशियोमेट्रिक डिफेक्ट, स्टोइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, त्यानंतर नॉन स्टोइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, आणि दुसरा आहे तो कोणता आहे तर इम्प्युरिटी डिफेक्ट. आता स्टोइशियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये 4 प्रकार आहेत. कोणते आहेत? वॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकेल्स डिफेक्ट. आता वॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट आपण बघितला लास्ट लेक्चरला, आठवते का? बघा, वॅकन्सी डिफेक्ट काय होतं? वॅकन्सी डिफेक्ट की जिथं लॅटाईस पॉइंट आहे तिथं कॉन्स्टंट पार्टिकल येत, म्हणजे तिथं असायला पाहिजे पण येत, तिथं असायला पाहिजे पण येत. समजते का मी काय सांगते? कॉन्स्टंट पार्टिकल त्या पॉइंटला असायला पाहिजे पण तो तिथं येत नाही, त्यामुळे ॲब्सेंट असतं, वॅकन्सी क्रिएट होते. वॅकन्सी क्रिएट होते म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर वॅकन्सी डिफेक्ट. हे कोणत्याही सॉलिड्स मध्ये होते. मग तो सॉलिड मेटॅलिक असू दे, तो सॉलिड मॉलिक्युलर सॉलिड असू दे, तो सॉलिड कोव्हॅलेंट सॉलिड असू दे. मी आयोनिक सॉलिड नाही म्हटलं, कारण काय आहे की जो तुमचा वॅकन्सी डिफेक्ट आहे तोच तुमचा स्कॉटकी डिफेक्ट म्हणून कन्सिडर केला जातो आयोनिक सॉलिड्स मध्ये. कसल्या सॉलिड्स मध्ये? आयोनिक. आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये आपण काय म्हटलं की जो कॉन्स्टंट पार्टिकल त्या जागेला असायला पाहिजे होता तो कॉन्स्टंट पार्टिकल तिथं प्रेझेंट नाहीये, तो स्वतःची जागा सोडतो आणि दुसरीकडे कुठेतरी जातो. एक ही पॉसिबिलिटी आहे. किंवा सगळे लॅटाईस पॉइंट भरलेले आहेत पण अजून एक कॉन्स्टंट पार्टिकल काय करतो? लॅटाईस इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसतो. हे इंटरस्टिशियल डिफेक्ट, हे लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं. नाव आता आपण डिस्कस करायचं आहे ते स्कॉटकी डिफेक्ट. कसला डिफेक्ट? स्कॉटकी डिफेक्ट. हा स्कॉटकी डिफेक्ट मेनली आयोनिक सॉलिड्स मध्ये येतं. कसल्या सॉलिड्स मध्ये येतं? कसल्या सॉलिड्स मध्ये येतं? आयोनिक सॉलिड्स. सी, स्कॉटकी डिफेक्ट अराइजेस इन अ आयोनिक सॉलिड. इथं बघा, हे तुम्हाला जे छोटं दिसतंय ना हे कॅटायन आहे, मोठं दिसतंय ते आयन. आयोनिक सॉलिड्स म्हणजे त्यामध्ये काय असणार आहेत? कॅटायन्स आणि काय असणार आहेत? एनायन्स असणार आहेत. सो हा काय असणार आहे तर Na+ आणि कन्सिडर करा हा काय आहे तर Cl-. समजतं मी काय सांगते? तर स्कॉटकी डिफेक्ट इज नथिंग बट अ काइंड ऑफ वॅकन्सी डिफेक्ट ओनली. तो कसला डिफेक्ट आहे? वॅकन्सी डिफेक्टच आहे. कसला डिफेक्ट आहे? हा, पण काय होतं की कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये क्रिएट झाला. मग आता मोस्टली ज्या केसमध्ये कॅटायन आणि एनायनची साईज नियरली काय आहे तर सेम, ज्या केसमध्ये कॅटायन आणि एनायनची साईज नियरली काय आहे तर सेम, त्या केसमध्ये तुम्हाला कसला डिफेक्ट दिसतो तर स्कॉटकी डिफेक्ट दिसतो. त्या केसमध्ये तुम्हाला कसला डिफेक्ट दिसतो? स्कॉटकी डिफेक्ट. आता हा स्कॉटकी डिफेक्ट इज वॅकन्सी डिफेक्ट म्हटला का? तर हे बघा, इथं कॅटायन असायला पाहिजे होता, आहे का? ऍब्सेंट आहे. इथं एनायन दिसायला पाहिजे होता, आहे का? ऍब्सेंट. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? म्हणजे जिथं कॅटायन पाहिजे होतं ते ऍब्सेंट आहे आणि एनायन जिथं पाहिजे होतं ते ऍब्सेंट आहे. मग काय होणार आहे? वॅकन्सी क्रिएट होणार आहे. जेव्हा आयोनिक सॉलिड्स मध्ये वॅकन्सी क्रिएट होते त्याला आपण कसला डिफेक्ट म्हणतो? स्कॉट. पण इथं एक लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी कधीही डिस्टर्ब होत नाही. काय कधीही डिस्टर्ब होत नाही? काय डिस्टर्ब होत नाही? इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी कधीही डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे जेवढे कॅटायन ऍब्सेंट असतील जेवढे तेवढेच काय ऍब्सेंट असतात तर एनायन. म्हणजे ऍब्सेन्सी ही पेअर मध्ये असते. दोन कॅटायन ऍब्सेंट आहेत
तर एनायन पण काय असणार आहे, 2 ऍबसेंट असतात. नॉर्मली मला सांगा डेन्सिटी काय होणार आहे, वाढणार का कमी होणार? कमी होणार, कारण वॅकन्सी क्रिएट झाली, मास कमी झाला, वॅकन्सी क्रिएट झाली, मास क्रिएट झाला, म्हणजे डेन्सिटी काय होणार आहे तर कमी होणार आहे. कंडिशन म्हणजे कधी स्कॉटकी डिफेक्ट दिसतो, स्कॉटकी डिफेक्ट कधी दिसतो, जेव्हा कॅटायन आणि एनायन ची साइज नियरली काय असतं तर सेम. म्हणजे एक रेडियस रेशो म्हणून एक कन्सेप्ट आहे, असं R+2 काय असते तर R-, तर हा R+2 R- चा जेव्हा रेशो नियरली काय असते 1, R+2 R- चा रेशो नियरली काय असते 1, त्या केस मध्ये कोण आहे तर स्कॉटकी डिफेक्ट. समजतं मी काय सांगते, येस ऑर नो? ठीक आहे. सो बघा, स्कॉटकी डिफेक्ट it is a type of point defect in a crystal lattice. Specifically it is a vacancy defect. कसला डिफेक्ट आहे, vacancy defectच आहे, which means it involves missing of atoms or ions from their regular lattice sites. आता स्कॉटकी डिफेक्ट occurs in ionic solids. सगळ्यात पहिला ionic solids मध्ये vacancy defect म्हणजे स्कॉटकी डिफेक्ट, ionic solids मध्ये म्हणजे स्कॉटकी डिफेक्ट आहे. When an equal number of cations and anions are missing from the lattice and this maintains the overall electrical neutrality of the crystal. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं, जेवढे कॅटायन ऍब्सेंट असतील तेवढेच काय ऍब्सेंट असणार आहेत, एनायन. त्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर होल पेअर मध्ये ऍब्सेंट असतं. कॅटायन एनायन कसं ऍब्सेंट असतं, इलेक्ट्रॉन होल पेअर मध्ये. ठीक आहे. सो फॉर्मेशन, this defects usually forms when ions move from the interior of crystal to the surface creating a vacancy. Vacancy create कधी क्रिएट करू शकतो, किंवा हे स्कॉटकी तुम्ही जेव्हा हिट करताय ना आयोनिक सॉलिडला, कोणत्या सॉलिडला, तो स्वतःची जागा काय करतो, सोडतो आणि निघून जातो त्या पॉइंटला, किंवा कधी कधी तो त्या जागेला येतच नाही. 2 पॉसिबिलिटीज. ठीक. नाउ कंडिशन, Schottky defect arises more common in ionic compounds with high degree of ionic character. कसला कॅरेक्टर, हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. आयोनिक कॅरेक्टर जास्त आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी काय आहे जास्त. दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट, हा हे बघा, स्मॉल डिफरन्स इन द साइज बिटवीन कॅटायन अँड एनायन. स्मॉल डिफरन्स म्हणजे कॅटायन आणि एनायन ची साइज नियरली काय आहे तर सेम. रेडियस रेशो R+2 R- आहे, सॉलिड स्टेट मध्ये होता हा पॉइंट रेडियस रेशो म्हणून, आता नाहीच आहे, काढलायच त्यांनी. तुमचा रेडियस रेशो नियरली काय असायला पाहिजे तर 1. हायर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे एनायनला टचिंग कॅटायन्स काय असायला पाहिजे जास्त. कधीही कॅटायनला कॅटायन टच होणार आयोनिक सॉलिड्स मध्ये, कधीही नेबर कॅटायनचा कॅटायन असू शकत का, रिपल्शन होणार आहे. काय होणार आहे, येस. सो high coordination number meaning each ion surrounded by many oppositely charged ion. Okay, next examples, हे पाठ करायचे examples. NaCl सोडियम क्लोराइड स्कॉटकी डिफेक्ट दाखवतो, KCl स्कॉटकी डिफेक्ट दाखवतो, सीजियम क्लोराइड स्कॉटकी डिफेक्ट दाखवतो. का तर हे CET ला इम्पॉर्टंट आहे की which of the following compound shows स्कॉटकी डिफेक्ट. मग आता कॉन्सिक्वेन्स, येस काय डाऊट आहे, हा कॉन्सिक्वेन्स म्हणजे हे स्कॉटकी डिफेक्ट क्रिएट झाल्यामुळे काय झालं, डेन्सिटी डिक्रीज झाली. काय झाली, कारण मास डिक्रीज झाला. जेवढे कॅटायन ऍब्सेंट आहेत तेवढेच काय ऍब्सेंट आहेत तर, जेवढे कॅटायन ऍब्सेंट आहेत तेवढेच काय ऍब्सेंट आहेत तर एनायन. सो डेन्सिटी, बिकॉज द atoms or ions are missing, the density of the crystal decreases. आयोनिक कंडक्टिव्हिटी काही फरक पडत नाही, जरा कमी होईल कॅटायन्स आणि एनायन्स कमी झाले म्हणून, पण इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी वरती काही फरक पडत नाही. सो द प्रेझेन्स ऑफ वॅकन्सी इन्क्रीजेस द आयोनिक कंडक्टिव्हिटी ऑफ क्रिस्टल as ion can move more easily through the lattice. सॉरी मी उलट सांगितलं तुम्हाला. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वरती काही फरक पडत नाही, म्हणजे जेवढे कॅटायन्स होते तेवढेच काय असणार आहेत एनायन्स. पण लॅटाइस मध्ये एम्प्टी स्पेस क्रिएट झाली, म्हणजे हे जेव्हा मोल्टन स्टेट मध्ये जातील, कारण सॉलिड स्टेट मध्ये हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही, कोण आयोनिक सॉलिड्स, कोण. पण जेव्हा मोल्टन स्टेट मध्ये जातील आणि एम्प्टी स्पेस क्रिएट झाली, कारण थोड्या जागेला एम्प्टीनेस होता, मग एम्प्टीनेस आहे म्हणजे ते जास्त फिरू शकतात, जास्त फिरू शकतात, म्हणून आयोनिक कंडक्टिव्हिटी त्याची काय होणार आहे, वाढणार. काय वाढणार आहे, काय वाढणार आहे, आयोनिक कंडक्टिव्हिटी काय होणार आहे तर इन्क्रीज. आता इंटरस्टिशियल डिफेक्ट बघितलेला आपण, बघितलेला का इंटरस्टिशियल डिफेक्ट.
तो इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजेच कसला डिफेक्ट आहे तर फ्रँकेल्स डिफेक्ट. कसला डिफेक्ट? कसला डिफेक्ट? फ्रँकेल्स डिफेक्ट. कसला डिफेक्ट आहे? फ्रँकेल्स डिफेक्ट. काय आहे? A Frenkel defect is another point defect. See the diagram. See the diagram. This is cation. This is anion. This is cation. This is anion. But to be more correct, interstitial defects म्हणजे Frenkel defect कशामध्ये एक्झिस्ट होतात? जेव्हा कॅटायनची साईज खूपच छोटी आहे. कोणापेक्षा? तुमच्या एनायन पेक्षा. इथं लॅटाईस पॉइंट दाखवायचे आहेत म्हणून त्यांनी कॅटायन आणि एनायनची साईज नियरली काय दाखवली आहे? सेम. पण फ्रँकेल डिफेक्ट मध्ये काय होत आहे? कॅटायन तुमचा काय असतो? छोटा आणि एनायन काय असतो? मोठा. त्यामुळे जर इंटरस्टिशियल डिफेक्ट इथं प्रोड्यूस होतो, कोण छोटा आहे? कॅटायन. कोण छोटा आहे? कॅटायन. कॅटायन छोटा असल्यामुळे तो जे काही एम्प्टी स्पेस क्रिएट झालेला आहे, वॉइड्स जिथं आहेत त्या वॉइड्सला कॅटायनच जाऊन बसणार. एनायन बसत, एम्प्टी स्पेस आहे, वॉइड स्पेस आहे. कसली स्पेस आहे? त्या वॉइड स्पेस मध्ये कोण जाऊन बसणार आहे? एनायन. सॉरी, एनायन नाही, कॅटायन. एनायन कधी बसणार? आणि फ्रँकेल्स डिफेक्ट कधी क्रिएट होतो? जेव्हा R+ to R- चा रेशो खूप खूप कमी आहे 1 पेक्षा. म्हणजे कॅटायन खूप छोटा आहे, एनायन खूप मोठा आहे. त्यामुळे तो कॅटायन काय करू शकतो? स्वतःची जागा सोडून एम्प्टी स्पेसेस मध्ये जाऊन लॅटाईसच्या एम्प्टी स्पेस मध्ये, लॅटाईस साइडला नाही जाणार. लॅटाईस साइड म्हणजे कॅटायन एनायन कॅटायन एनायन, तिथं नाही जाणार त्याच्या. मग हे सगळं घडत असताना कॅटायन कमी झाले का? एनायन कमी झाले का? नाही झाले कमी. त्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी वरती काय फरक पडणार आहे का? डेन्सिटी सेम राहणार. डेन्सिटी काय राहणार आहे? सेम. बरं, तिथं हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर होतं, इथं काय असणार आहे? लो डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. इथं हाय कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे, इथं काय असणार आहे? लो कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे टचिंग एनायन्सला कमी असणार. कॅटायनची साईज छोटी छोटी आहे. काय कॅटायनची साईज? सो बघा, a Frenkel defect is another type of point defect found in crystal lattice, particularly in ionic compounds. Unlike the Schottky defect, which involves vacancies of both cations and anion, the Frenkel defect involves ion moving to the interstitial site. Frenkel defect occurs when an ion leaves its original lattice, but this ion is always cation because its size is smaller, and since it is small, its size is smaller, it can go and sit in the empty space. Yes, and occupies an interstitial site, a space between regular lattice position within the crystal formation. Typically smaller ions म्हणजे कोण? Smaller ions म्हणजे कोण? Cations. Typically smaller ions, cations, due to their smaller size, leaves their regular site and moves to the interstitial site. आता हे करतंय कोण कोण? म्हणजे यामध्ये कंडिशन्स काय काय आहेत? काय आहेत? लार्ज डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कॅटायन अँड एनायन. म्हणजे तुमच्या कॅटायनचा साइज खूप छोटा असतं आणि एनायनचा साइज खूप मोठा असतं. त्यामुळे जो रेडियस रेशो असतो R+ to R- इज लेसर 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 दॅन. ठीक आहे. नेक्स्ट, लो कोऑर्डिनेशन नंबर. एक्झाम्पल्स पाठ करायचे. एक्झाम्पल्स: सिल्वर क्लोराइड, सिल्वर ब्रोमाइड, झिंक सल्फाइड. कोण आहे? झिंक सल्फाइड. आता एक लक्षात घ्या, काय मला मागच्या याच्यामध्ये दिलेलं की नाही माहित नाही, पण AgCl आहे ना, सिल्वर क्लोराइड, कोण आहे? हा दोन्ही डिफेक्ट दाखवतो. स्कॉटकी डिफेक्ट पण दाखवतो, हा स्कॉटकी डिफेक्ट पण दाखवतो, आणि कसला डिफेक्ट दाखवतो? फ्रँकेल्स डिफेक्ट ही दाखवतो. दोन्ही डिफेक्ट दाखवतो. स्कॉटकी डिफेक्ट पण दाखवतो, फ्रँकेल. एक्झामला CET ला विचारतात, which of the following ionic solid shows both defects? Shows Schottky defect as well as Frenkel's defect. कोण आहे फ्रँकेल्स आणि स्कॉटकी डिफेक्ट दाखवणारा? AgCl.
Density of crystal remains practically unchanged because no ions are lost from the crystal system. They are merely displaced. Dielectric constant, Frenkel defect can affect the dielectric constant of the crystal. Now आता dielectric constant वगैरे आपल्याला काय गरज नाहीये, पण आपण एवढं लक्षात ठेवू शकतो. समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? टेक्स्टबुक आणलाय का? ठीक आहे, लिहून घ्या पटपट हा वाला पॉइंट, पटकन लिहून घ्या. Consequence of Schottky defect मध्ये examples इथे AGBR आहे, इथे मी थोडंसं कन्फ्युज आहे. AGBR आहे. The ionic solids which produces both the defect कोण आहे तर AGBR, not AGC. Now next बघा, impurity defect. Next defect कोणता आहे? Impurity defect. Impurity defect हा purposely create केलेला defect आहे. रे काय चाललंय रे? Impurity defect हा create केलेला defect. Impurity defect are nothing but alloys. Impurity defect मध्ये काय येतात तर alloys. What are alloys? Alloys are the homogeneous mixture of two or more metals किंवा one metal and other non-metal. Impurity defect म्हणजे जी काय metal lattice आहे त्या metal lattice मध्ये तुम्ही बाहेर कोणता तरी constituent particle आणताय. और आता तुम्ही त्याला प्लेस कुठे करता? लॅटाइस पॉइंट ला प्लेस करताय का इंटरस्टिशियल स्पेस मध्ये प्लेस करताय? जर तुम्ही लॅटाइस पॉइंट ला स्पेस प्लेस करताय त्याला, तर तुम्हाला त्या जागेला रिप्लेस करावं लागेल. काय करावं लागेल? म्हणजे तुम्ही लॅटाइस पॉइंट ला जो काही मेटल आहे त्या दुसऱ्या मेटलला रिप्लेस करताय, त्याला आपण काय म्हणतो तर सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी defect. आणि जेव्हा त्याच्या लॅटाइस साइट इंटरस्टिशियल साइट्स एम्प्टी साइट्स, त्या एम्प्टी साइट्स मध्ये जेव्हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल येऊन बसतो त्याला आपण काय म्हणतो तर इंटरस्टिशियल इम्प्युरिटी defect. म्हणजे इम्प्युरिटी defect दोन, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी defect आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी defect. And these are alloys. हे आपण पर्पसली क्रिएट करतो. हे आपण पर्पसली क्रिएट करतो. बघा, impurity defect arises when foreign atom, that is atom different from the host atom. म्हणजे तुमचा जो काही मेटल आहे atoms, जे नॉर्मल साइजला मेटल atoms आहे, त्याला सोडून दुसरा होस्ट atom तुम्ही आणताय बाहेर. हा, are present in the crystal lattice. There are two kinds of impurity defect. एक आहे सबस्टिट्यूशनल आणि एक आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? इथं बघ, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट नॉर्मली लॅटाइस कोणाची आहे? कॉपरची. रेड कलर आहे ते कॉपर ॲटम्स आहेत. रेड कलर आहे ते कोणाचे ॲटम्स आहेत? रेड कलर आहे ते कोणाचे ॲटम्स आहेत? कॉपरचे. त्या कॉपरच्या ॲटम्स मध्ये आपण काय करतो तर इम्प्युरिटी ऍड करतो, पर्पसली ऍड केली इम्प्युरिटी. मग त्याचे थोडेसे कॉपर ॲटम्स होते, कॉपर ॲटम्स. इथं कॉपर ॲटम होता तो झिंक ने रिप्लेस केला. इथला कॉपर ॲटम झिंक ने रिप्लेस केला. इथला कॉपर ॲटम झिंक ने रिप्लेस केला. इथला कॉपर ॲटम झिंक ने रिप्लेस केला. त्याला म्हणतात सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. कॉपर आणि कॉपर मध्ये जेव्हा तुम्ही झिंक ऍड करताय तेव्हा बनतंय काय? ब्रास. काय म्हणते? ब्रास का बनतो? कारण आपल्याला कॉपरच्या थोड्या प्रॉपर्टीज कमी करायच्या असतात आणि झिंक सारख्या प्रॉपर्टीज त्यामध्ये आणायच्या असतात. अलॉयज आपण का बनवतो? कारण आपल्याला मेटल मध्ये जे थोडे कंडिशन्स आहेत ते नको आहेत आणि दुसऱ्या मेटलच्या कंडिशन्स त्यामध्ये पाहिजे. दुसऱ्या मेटलच्या कंडिशन्स त्यामध्ये पाहिजे. सो इथं बघा, substitutional impurity defect. In this defect, the foreign atoms are found at the lattice sites. Foreign atoms कुठे present असतात? Lattice sites ला. In the place of host atom. इथं कोण आहेत तर zinc atoms. कोण आहे? So the regular atoms are displaced from the lattice sites by impurity atoms.
एक्झाम्पल्स सॉलिड सोल्युशन्स ऑफ मेटल. सॉलिड सोल्युशन म्हणतात कारण तुम्हाला जर अलॉय बनवायचा आहे तर त्या दोन्ही मेटलला पहिलं मेल्ट करावं आणि मग मी दुसरा मेटल जो काय आहे त्यामध्ये म्हणून त्याला सॉलिड सोल्युशन काय म्हणतो त्याला सॉलिड सोल्युशन. ब्रास सॉलिड सोल्युशन ब्रास is an alloy of copper and zinc. In brass, the host copper atoms are replaced by impurity of zinc atoms. The zinc atom occupies the regular sites of copper atom as shown in the figure. Next one. हे बघा vacancy through alloyvalent impurity. हे जरा वेगळं आहे alloyvalent impurity. हा स्ट्रक्चर बघ. इथे Na+ आहे. इथे Na+ आहे. इथे पण Na+ आहे. Na+ आहे. इथे पण Na+ असायला पाहिजे आणि इथे पण Na+ असायला पाहिजे. पण आपण काय करतो वॅकन्सी क्रिएट होण्यासाठी काय क्रिएट होण्यासाठी आपण असा एखादा मेटल घेतो ज्याची ऑक्सिडेशन स्टेट जे लॅटाइज पॉइंट मध्ये मेटल आयन आहे त्यापेक्षा काय असतात जास्त. मग ह्या केस मध्ये स्ट्रॉन्टियम घेतलं त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे प्लस. पण ऍट द एंड कोणताही तुम्ही डिफेक्ट प्रोड्यूस करा इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी डिस्टर्ब व्हायला काय नाही डिस्टर्ब व्हायला पाहिजे इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. मग जर इलेक्ट्रिक न्यूट्रलिटी डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे मग काय करू काय होणार आहे Sr2+ आहे. जर मला Sr2+ लॅटिस पॉइंटला आणायचं असेल मला 2 Na+ घालायला लागणार. किती Na+ घालायला लागणार 2 Na+ घालावे. त्याच्या बदल्यात आला एकच Sr2+ एकच आहे. त्यामुळे एक काय क्रिएट होणार आहे एक काय क्रिएट होणार आहे एक काय क्रिएट होणार आहे. So vacancies are created by addition of impurities of alluvinate ion. Alluvinate ion असा आयन ज्याचा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही जे काही लॅटाइज पॉइंट मध्ये मेटल आयन आहे त्यापेक्षा जास्त आहे. काय त्यापेक्षा जास्त आहे. So that is the ion with oxidation state different from the host ion to an ionic source. समजते? Yes or no? Suppose that a small amount of SrCl2 is added. SrCl2 separate कसा होतो Sr2 plus 2Cl काय असतं तर minus. Sr2 plus काय असतं तर 2Cl काय असतं तर minus. So SrCl2 impurity is added to NaCl during its crystallization. The added Sr2+ ion त्याचा ऑक्सिडेशन स्टेट काय असतं +2 occupies some of the regular sites. सगळे रेग्युलर साइट्स ऑक्युपाय करणार कारण रिप्लेसमेंट डबल आहे. 2 Na+ काढलं की Sr+. मग जर 100 Na+ काढले तर 50 Sr+ आणि 50 वेकेन्सी साइट्स 50 Sr2+ आणि 50 वेकेन्सी साइट्स तुम्ही म्हणाल एवढ्या असतात ऑफकोर्स असतात कारण 1 मोल कोणता पण सबस्टन्स घेतला तर त्यामध्ये कॉन्स्टंट पार्टिकल किती असणार आहेत 6.022 into 10⁻23 त्यात 50 असतील. So what some of the regular sites of Na+ host ion by oxidation state काय आहे तर प्लस. In order to maintain electrical neutrality हे सगळ्या टेस्ट कोणताही आयोनिक सॉल्व्हेंट किंवा काही असतो जेव्हा तुम्ही डिफेक्ट प्रोड्यूस करताय त्यावेळी त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी डिस्टर्ब होत मग इम्प्युरिटी डिफेक्ट आपण प्रोड्यूस करू म्हणजे आपण पण ती कंडिशन ठेवायला पाहिजे की त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. So every Sr2+ ion removes 2 Na+ ion. One of the vacuum lattice sites created by the removal of 2 Na+ ion is occupied by the 1 Sr2+ ion. सोप्या भाषेत 2 Na+ ion दोन साइट्स क्रिएट झाले पण Sr2+. So other sites of Na+ ions remains vacant as shown in the figure. हा बघा interstitial defect हा स्टील आहे स्टील गंजतं का गंजत नाही विचार केला तरी यश स्टील गंजत नाही का गंजत नाही स्टील नॉर्मली हा आयनचा लॅटेक्स आहे त्यामध्ये एम्प्टी स्पेस आहे त्या एम्प्टी स्पेस मध्ये मॉइश्चर एअर जातं
म्हणजे H2O आणि O2 झालं. मग Fe प्लस H2O प्लस O2 रिॲक्ट करतात आणि काय फॉर्म करते Fe2O3 डॉट XH2O म्हणजे रस्ट फॉर्म करते आणि म्हणून ते गल्स. पण मी काय म्हणते, हे जी एम्प्टी स्पेस होती त्या एम्प्टी स्पेसला मी कार्बन भरला. काय भरला? मग ऑक्सिजन आणि वॉटरला घुसायला जागाच असं नाही की कार्बन. मी निकेल पण भरू शकते, क्रोमियम पण भरू शकते. मग त्याला निकेल स्टील, निकेल स्टेनलेस स्टील म्हणतो. स्टेनलेस स्टील म्हणजे हे कार्बन आणि आयन्स असते. निकेल स्टील असते, क्रोमियम स्टील असते, वेगवेगळे स्टील्स असते. म्हणजे त्याचे लॅटाईस पॉइंट्स आहेत त्यामध्ये जी एम्प्टी स्पेस आहे त्या एम्प्टी स्पेसला दुसऱ्या नॉन मेटल मोस्टली कार्बन किंवा मेटल्स लाईक निकेल आणि क्रोमियमने काय केलेलं असतं तर फिल केलेलं असतं. In this defect, the impurity atoms occupies the interstitial space. See, this is interstitial space. This is interstitial space. This is interstitial space. So, या interstitial space ला host atom सोडून दुसरे atoms आहेत. Host atom सोडून दुसरे atoms. So, for example, in steel, iron atom occupy normal lattice space. So, the carbon atoms are present in the interstitial space as shown in the figure. This is an example of stainless. Now, non-stoichiometric defect. कसला defect? Non-stoichiometric defect म्हणजे असा defect ज्यामध्ये chemical formula change होतो. काय change होतो? Chemical. आता chemical formula change होण्याचं reason त्याचं oxidation state नाहीये. Zn2 plus आहे, O2 minus असेल म्हणून ZnO येतं. समजते का मी काय सांगते? मी काय सांगितलं लक्षात? हा झिंक आहे आणि ऑक्सिजन आहे. झिंकचे ऑक्सिडेशन स्टेट +2 असते आणि ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर -2 असते. मग नॉर्मली आपण Zn का लिहितो तर -2 + 2 मग 2 2 चा कॅन्सल झाला Zn. पण इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज होतो. काय होतो? चेंज. कसं होतो? Zn1 + x आणि काय येतं तर हे काय चार्ज चेंज नाही झाला, मास मध्ये फरक. कशामध्ये फरक पडला? कशामध्ये फरक पडला? तर मास मध्ये फरक पडल्यावर +x म्हणजे तेवढ्यानं वाढला तर तो मेटल एक्सेस डिफेक्ट झाला. काय झाला? आणि जर एखादा आहे 1 - x आणि y म्हणजे पहिला 1 होता त्यातून x कमी झाला म्हणजे तेवढा मास काय झाला तर कमी. समजते का मी? मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये प्रकार. नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट मध्ये प्रकार कोण आहेत? मेटल एक्सेस डिफेक्ट किंवा मेटल डेफिशियन्सी. मेटल एक्सेस, मेटल डेफिशियन्सी असं नाही की तुम्ही मेटलच वाढवायला पाहिजे म्हणजे कॅटायनच वाढवायला पाहिजे. तुम्ही एनायन पण कमी करू शकता. काय कमी करू शकता? एनायन कमी झाला म्हणजे एनायनचा मास कमी झाला. एनायनचा मास कमी झाला तर कोणाचा मास वाढला? कॅटायन. कॅटायन कोण असते मोस्टली? कॅटायन कोण असते? कॅटायन कोण असते? कॅटायन काय मेटल असतात कारण मेटलची ॲबिलिटी असते इलेक्ट्रॉन काय करायची? लूज. समजतंय? येस ऑर नो? ठीक. सो इथं बघा मी काय सांगितलं लक्षात येते? जेव्हा मी म्हणते की केमिकल फॉर्म्युला चेंज होतोय तो त्याची ऑक्सिडेशन स्टेटमुळे नाही होत, मास मध्ये खूप जास्त हेराफेरी होते त्यामुळे स्लाइट इन्क्रीज होते. स्लाइट इन्क्रीज होते. 1 + 1 असं कधी नाही होणार आहे. 0.02 न वाढला म्हणजे 1.02 झाला. 02 झाला ना, 0.01 न कमी झाला मग 0.098 झाला ना, झाला ना चेंज स्लाइटली. आता नेक्स्ट बघा non-stoichiometric defects. So non-stoichiometric defect arises when the ratio of number of atoms of one kind to that of other kind or the ratio of number of cations to anions become different from the indicated by its chemical formula. In short, stoichiometry of the compound is changed. It is important to note that the change in stoichiometry does not cause any change in its crystal structure. Stoichiometry म्हणजे हा फॉर्म्युला चेंज झाला म्हणून त्यांच्यामध्ये काय कशावरती फरक पडत नाही. क्रिस्टल लॅटिस, क्रिस्टल स्ट्रक्चर वरती काय फरक पडत?
कशावरती फरक पडत नाही, क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा क्रिस्टल लॅटेक्स वरती काही फरक पडत. आता बघा, देयर आर टू टाइप ऑफ नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. सगळ्यात पहिला बघा कोणता आहे, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. कसला डिफेक्ट आहे, आता मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट मध्ये मी सांगतो तुम्हाला आपण काय करतो. हा मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट, यामध्ये आपण मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट कोण सांगतो, मोस्टली अशी मेटल ज्यांची व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल. काय पॉसिबल आहे, काय पॉसिबल आहे, व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. फॉर एक्झाम्पल निकेल आहे, निकेलचे ऑक्सिडेशन स्टेट खूप सारे पॉसिबल असतात. त्यामधले मी घेते निकेल 2+ आणि निकेल माझ्याकडे अवेलेबल कोणता आहे तर 3+. हा निकेल ऑक्साइड आहे. कोणता क्रिस्टल आहे, काय आहे निकेल ऑक्साइड. मी मेटल डेफिशियन्सी डिफेक्टला काय करते, तर जो काही माझा मेटल लॅटेक्स मध्ये आहे, मेटल आहे जो माझ्याकडे लॅटेक्स आहे, त्याला मी रिप्लेस करते त्या बरोबर सेम मेटल पण त्याची ऑक्सिडेशन स्टेट जास्त. मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट मध्ये मी काय करणार आहे, व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेटचा मेटल असणार आहे. त्यामुळे माझ्याकडे दोन व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल. त्यामुळे तो मेटल पण जेव्हा डिफेक्ट प्रोड्यूस होणार त्यावेळी असा मेटल आयन घेणार, सेम मेटल आयन घेणार, पण त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार जास्त. एक लॉजिक घ्या की निकेल 2+ आहे, ठीक आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 3 केलं म्हणजे टोटल किती चार्ज झाला, +6. काय केला, +6. मग जर मी निकेल 3+ घेतला, काय घेतला 3+, हा इज इक्वल्स टू काय आला पाहिजे 6, कारण इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी वरती काय फरक पडायला नाही. त्यामुळे हा 3+ आहे, 6 येण्यासाठी त्याला मल्टिप्लाय बाय काय करते, म्हणजे जर 3 Ni2+ रिप्लेस झाले, 3 Ni2+ रिप्लेस झाले तर वॅकन्सी किती क्रिएट होणार आहे, 3. 3 Ni2+ क्रिएट झाले तर वॅकन्सी किती क्रिएट होणार आहे, 3. पण त्याला बॅलन्स करण्यासाठी मी हायर ऑक्सिडेशन स्टेट किती टाकणार आहे, म्हणजे एक वॅकन्सी क्रिएट होणार का. काय झालं, Ni2+ आहे, इथं पण Ni2+ होता, इथं पण Ni2+ होता, इथं पण Ni2+ होता. पण मला मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट होतो म्हणून मी हायर ऑक्सिडेशन स्टेटच्या सेम मेटल आयनला घेते. मग ते बॅलन्स करण्यासाठी मी किती जागा भरू शकते, 2. एक काय झाली कमी, एक कमी झाली म्हणजे मेटल आयन कमी झालं रे. काय कमी झाला, मेटल आयनचं काहीतरी मास आहे, मेटल आयनचं काहीतरी, मेटल आयनचं मास आहे म्हणजे मेटल आयन कमी झालं, मास कमी झालं. हे मी एक लॅटेक्स पॉइंट दाखवतो, असं खूप सारे लॅटेक्स पॉइंट दाखवतो. त्यामुळे जो काही तुमचा निकेल आहे बघा, हा दिले बघा Ni 0.97, म्हणजे किती ना कमी झाला मास, 0.03 मास कमी झाला, किती कमी झाला 0.0. चार्ज वरती काही फरक पडला, चार्ज सेम राहिला. काय सेम राहिला पाहिजे, काय सेम राहिला पाहिजे. सो इथं बघा मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. This defect is possible only in the compounds of metal that shows variable oxidation state. मग variable oxidation state कोणता होता, transition metals. कोणता होता, d block elements. कोणता होता, d block elements. So in some crystals positive metal ions are missing from their original lattice sites. So the extra negative charge is balanced. Extra negative charge is balanced by the presence of cation of the same metal with higher oxidation state than the other missing cat ions. Example, compound कौन है, Ni. The one Ni2+ ion is missing, creating a vacancy at the lattice site. The deficiency of two positive charges is made up by the presence of how many Ni3+ ion? How many Ni3+ ion? 3 Ni2+ ion. And other lattice of Ni2+ ion as shown in the figure. The composition of NiO then becomes Ni 0.971 म्हणजे metal ion
ऍबसेंट राहिला, मास कमी झाला. मग तसं बघितलं मास कमी झाला किंवा असं पण म्हणू शकतो की जेवढे निकेल असायला पाहिजे, निकेल ऍटम असायला पाहिजे होते तेवढेच काय असायला पाहिजे होते, ऑक्सिजन ऍटम. पण आता चेंज झाला, निकेल कमी झाले, ऑक्सिजन जास्त झाले, मग तो पण प्रपोर्शन असू शकतो. मास म्हणण्यापेक्षा तो पण प्रपोर्शन असू शकतो. कशाचा? नंबर ऑफ ऍटम्स. कशाचा? पण जास्त आपल्याला समजते का ना मास प्रपोर्शन कमी समजते का बरं? मेटल एक्सेस डिफेक्ट. There are two types of metal excess defect. एक की तुम्ही मेटल ऍटम इंटरस्टिशियल स्पेस मध्ये ऍड करताय. दुसरा तुम्ही वॅकन्सी क्रिएट करताय NiH. कोणाची वॅकन्सी क्रिएट करताय? कोणाची वॅकन्सी क्रिएट करताय? NiH. सो मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये एक आहे की a neutral atom or an extra positive ion occupies interstitial position. For example, झिंक ऑक्साइड आहे, हा सेपरेट झाला तर काय असू शकतो? Zn2++O2-, हा Zn2+ आयन आहे. किंवा मी झिंक ऍटम घेतला तर तो पण क्रिस्टल लॅटिस मध्ये येऊ शकतो. किंवा हा Zn2+ फॉर्म कसं झाला तर झिंक जो होता त्यानं Zn2++ किती इलेक्ट्रॉन दिले? 2. मी तुम्हाला 2 पॉसिबिलिटी सांगते. एक तर तुमचा झिंक तरी लॅटिस मध्ये जाऊन बसू शकतो किंवा Zn2+ आणि हे 2 इलेक्ट्रॉन पण लॅटिस Zn2+ आणि 2 एक तर लेफ्ट हँड साइड गेलं तर त्याचं काही लॉजिकच लागत नाही. पण हा लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला गेला तर Zn2++ इलेक्ट्रॉन होतो. मग Zn2+ आहे तर 2 इलेक्ट्रॉन पण आले, 2 इलेक्ट्रॉन पण जाऊन बसतात. कारण एक्स्ट्रा भेटला त्यांना. हे ठीक आहे, हे Zn2+ आणि O- हा तुमचा लॅटिस क्रिएट झाला. पण मी एक्स्ट्राचा झिंक आणलाय, काय आणलाय? मग तो एक्स्ट्राचा झिंक काय होऊ शकतो? तर एकतर Zn फक्त झिंक म्हणून किंवा Zn2++ आलं लक्षात? एक्स्ट्राचा इंटरस्टिशियल स्पेस मध्ये, एक्स्ट्राचा इंटरस्टिशियल स्पेस. समजते का मी काय सांगते? येस और नो? सो zinc oxide present two ways of metal defect, metal excess defect. Zinc oxide presents two ways of metal excess defect. In the first case, in zinc oxide lattice, one neutral atom, कौन है? Zinc atom is present in the interstitial space as shown in the figure. Next, Zn2+ and 2 electrons. In the second case, when zinc oxide is heated, decomposes as ZnO. Zn2+ half photon is only. So the excess of Zn2+ ions are trapped in the interstitial site in the lattice. The electrons are also diffused in the crystal to occupy the interstitial sites as shown in the figure. In both the cases, non-stoichiometric formula of zinc oxide is Zn1 + X. Then zinc atoms are mass बढ़ा, mass बढ़ा, atom. Can you think when zinc oxide is heated, it turns yellow and returns back to the original white color on cooling? What could be the reason? Electrons. त्यामध्ये electrons free होतात heat केल्यामुळे, मध्ये electrons energy absorb करतात. त्यामुळे wavelength, color wavelength, electromagnetic radiation spectrum, त्यामुळे yellow color येतो. परत थंड गेला परत ते आपापलं जागेला जातं. आता बाय NiN वॅकन्सीज मध्ये बघा, NiN वॅकन्सीज मध्ये कलर और ऍक्सेंटर्स आपण म्हणतो. मी तुम्हाला म्हटलं की मेटल एक्सेस डिफेक्ट मी 2 प्रकारे दाखवू शकते. एक तर मी मेटल ऍटम वाढवू शकते किंवा मी NiN ची वॅकन्सी क्रिएट करू शकते. NiN हा NaCl आहे. कोणाचा लॅटिस आहे हा? कोणाचा लॅटिस आहे हा? पूर्ण NaCl म्हणजे Na+ आहे Cl- आहे, Na+ आहे Cl- आहे, प्लस छोटं मायनस मोठं, कॅटायन छोटं असतं, एनायन मोठं असतं आणि कॅटायनचं नेबर एनायनच असतं आणि एनायनचे नेबर कॅटायन्स. आता मी काय करते, ह्या जे काय म्हणतो हा जो काय आपल्याकडे आयोनिक सॉलिड आहे, हा आयोनिक सॉलिड पासून मी वेपर्स ऑफ सोडियम पास करते. काय पास करते? सोडियम कोणत्या स्टेट मध्ये? वेपर.
मग सोडियम पेपर स्टेट मध्ये जेव्हा मी यावरती पास करते तर कन्सिडर करा इथं Cl मायनस होतं. काय होतं इथं Cl मायनस. तर काय होतं की Cl मायनस वरती सोडियम येऊन बसतं. कोण येऊन बसतं? पेपर स्टेट मध्ये सोडियम आहे तो इथे येऊन बसतो. पण सोडियम जर असेल Na तर तो Na प्लस काय देते तर इलेक्ट्रॉन. पेपर स्टेट मध्ये होता क्लोरीन Cl मायनस होता तर हा सोडियम जेव्हा इथं आला किंवा ज्या काही जागेला आहे ज्या कोणत्याही एनायन वरती जाऊन बसेल यश त्यावेळी तो Na काय करणार आहे Na++ इलेक्ट्रॉन आणि तो Na+ इथल्या असलेल्या क्लोरीन बरोबर Cl मायनस बरोबर हा Na+ इथल्या क्लोरीनला गायब करतो जो घेऊन जातो पेपर स्टेट. मग राहिला कोण खाली इलेक्ट्रॉन. कोण राहिला खाली परत एकदा सांगते लक्ष मी काय सांगते परत एकदा सांगते इथं लक्ष हा इलेक्ट्रॉन आला कसं इथं होता Cl मायनस. कोण होता त्या Cl मायनस मध्ये त्या Cl मायनस वरती जेव्हा सोडियम ऍटम येऊन बसतो तर तो सोडियम काय करतो Na+ आणि एक इलेक्ट्रॉन देतो. मग तो Na+ काय करतो या Cl मायनस ला घेऊन जातो. राहिला काय इलेक्ट्रॉन. काय झालं आणि जे काही कलर आहेत F सेंटर्स म्हणजे कलर सेंटर्स आहेत. येलो कलर येतो आणि दुसरी गोष्ट कोण कमी झाला Cl मायनस म्हणजे कोण होता Ni कमी झाला म्हणजे आपोआप कॅटायन्स काय झाले. कॅटायन्स म्हणजे कोण आहे मेटल. म्हणून त्याला कसला डिफेक्ट म्हणतात तर मेटल एक्सेस डिफेक्ट. हा मेटल एक्सेस डिफेक्ट क्रिएट झाला पण मेटल एक्सेस डिफेक्ट हा कसा क्रिएट झाला बाय एनायन वॅकेन्सी बाय आणि जिथं कुठे वॅकेन्सी झाली तिथं काय आला इलेक्ट्रॉन. काय आला सो इथं बघा by anion color or its this type of defect imparts color to the colorless crystal. हा जो आहे anion matrices कारण इलेक्ट्रॉन्स येतात आणि इलेक्ट्रॉन्सची ऍबिलिटी असते काय त्याची E = hν. एनर्जी काय देते असं बाहेर आणि nu is related to lambda wavelength आणि wavelength is related to color. So this type of defect imparts color to the colorless crystal. For example, when NaCl crystal is heated in the atmosphere of sodium vapors, sodium atoms are deposited on the crystal surface. Who are deposited on the crystal surface? And mostly anion वरती deposit होतात. कशावरती deposit होतात? anion. ठीक आहे? पुढे Cl minus ion diffuse to the crystal surface creating a vacancy at the regular site. कसं क्रिएट होणार समजतंय का हा NaCl मायनस वरती येऊन बसला NaCl मायनस वरती येऊन बसला तर Na काय देणार आहे Na++ काय देणार आहे इलेक्ट्रॉन आणि हा Na+Cl मायनस कंबाईन झाला निघून जातो कारण बाहेरून आलेला सोडियम ऍटम. So this Cl minus combines with Na atoms on the surface to form NaCl by releasing the electron from the sodium atom. The electron released diffuses into the crystal and occupy the vacant sites of anions as shown in the figure. So the anion vacancy sites occupied by the electrons are called as F centers or color centers. कारण जे काय कलर येणार त्याच्यामुळे त्या इलेक्ट्रॉन्स मुळे. So NaCl shows yellow color due to formation of F centers. So the crystal of NaCl has an excess of Na. Common sense. Anion कमी झाला म्हणजे कॅटायन वाढ मास पण वाढला त्यामुळे Na1+X आणि Cl1 असते. So the non-stoichiometric formula of NaCl is Na1+X Cl. समझ में आ रहा है इस फॉर्मूले हे होते क्रिस्टल डिफेक्ट्स. काय होते आता दोन पॉइंट्स राहिलेले आहेत. एक आहे कोणती तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आणि दुसरी आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड.
कसली प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मला एक सांगा, आपण एलिमेंट्स बघतो किती प्रकारचे, म्हणजे एलिमेंट्सला फर्दर कसं क्लासिफाय केलं जातं? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटल्स. तसंच तुम्ही कोणताही क्रिस्टलाइन सॉलिड घेतला, काय घेतला? कोणताही क्रिस्टलाइन सॉलिड घेतला तर त्याला 3 टाइप मध्ये क्लासिफाय केलं जातं. कोणते आहेत? कंडक्टर्स, सेमीकंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स. तिथे एक कन्सेप्ट असते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी के. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी के वगैरे आपण सांगू शकतो की तो काय आहे? कंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे का? सिंपल सांगा, मेटल्स, नॉन मेटल्स आणि यश मेटलॉइड्स. काय फरक सांगते? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. कोण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो आणि कसा करू शकतो आणि का करू शकत नाही? ठीक आहे. मेटल्स बघितला, आयुष्यात कधी मेटल्स बघितला? आयुष्यात कधी म्हणजे कधीही आपण जेवढे काही मेटल्स बघतो त्याच्यात बाहेर 1, 2 किंवा 3च इलेक्ट्रॉन असतात, व्हॅलेन्स. आणि ते सेंटर टाइटली बाउंडेड नसतात. ते सेंटर टाइटली बाउंडेड नसतात, त्यामुळे ते इझिली लूज होऊ शकतात. मग एक व्हॅलेन्स बँड असते आणि काय असते तर कंडक्शन बँड. नॉर्मली 3 एक असं जर आपण घेतला तर आपण कसं करतो त्याला की एक व्हॅलेन्स बँड आहे आणि कसली बँड आहे तर कंडक्शन. मग व्हॅलेन्स बँड म्हणजे व्हॅलेन्स मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स. कंडक्शन बँड म्हणजे हे इलेक्ट्रॉन इझिली कंडक्शन बँड मध्ये, कसल्या बँड मध्ये जंप करू शकतात का? आणि व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला डिफरन्स जो असतो त्याला आपण डेल्टा ई, फॉरबिडन गॅप किंवा एनर्जी गॅप म्हणतो. कसला गॅप म्हणतो म्हटला? फॉरबिडन गॅप किंवा एनर्जी गॅप. नॉर्मली मेटलच्या पॅटर्न मध्ये 1-2-3 इलेक्ट्रॉन्स जे इझिली लूज होऊ शकतात, ते इझिली कंडक्शन बँड मध्ये जंप करू शकतात आणि त्याचा फॉरबिडन गॅप काय असतो? कमी. काय कमी असतो? त्यामुळे ते कंडक्टर्स असतात, त्यामुळे ते काय असतात. पण तेच जर मी नॉन मेटल्स घेतलं तर नॉन मेटल्स मध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो डिफरन्स असतो काय असतो? हा खूप जास्त, हा व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये डिफरन्स खूप जास्त असतो. त्यामुळे काय ऍक्च्युली बाहेरच्या शेलमध्ये 4, 5 किंवा 6 इलेक्ट्रॉन्स आहेत जे की न्यूक्लियस बरोबर कशी बाउंडेड असणार आहे? टाइटली. म्हणजे न्यूक्लियस ते इलेक्ट्रॉन इझिली फ्री करणार. मग इलेक्ट्रॉन इझिली फ्री करणार म्हणजे तो व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड इझिली जंपच करू शकत. त्यामुळे कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन आले नाही तर फ्लो कशी होणार? इलेक्ट्रिसिटी कशी कंडक्ट होणार? समजते मी काय सांगते? हा, सेमीकंडक्टर्स, मेटल्स. मोस्ट मेटल्स मध्ये 4 किंवा 5 इलेक्ट्रॉन असतात. मी स्पेशली सिलिकॉन, कोणाबद्दल सांगते? सिलिकॉन आणि जर्मेनियम. मी स्पेशली कोणते सेमीकंडक्टर्स घेते? मेटलॉइड्स. मेटलॉइड्स मध्ये सिलिकॉन आणि जर्मेनियम. त्याच्या फ्रॅक्शन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 4. अशी कंडिशन की टोटली ते घेऊ शकत नाही, टोटली ते घेऊ शकत. हा, मी जर टेम्परेचर वाढत गेले, काय वाढत गेले तर ते इलेक्ट्रॉन एक्साइट होत जातात आणि हायर टेम्परेचरला ते व्हॅलेन्स बँड टू कुठे जंप करू शकतात? कंडक्शन. पण हायर टेम्परेचर, पण आणि तेवढा हायर टेम्परेचर नॉर्मली देणं पॉसिबल. त्यामुळे आपण डोपिंग करतो, ऍडिंग इम्प्युरिटी. तुम्ही ऐकलं असेल फिजिक्स मध्ये डोपिंग, ऍडिंग इम्प्युरिटी. आणि त्यापासून तुम्ही एन टाइप सेमीकंडक्टर्स आणि पी टाइप. समजते का मी काय सांगते? नॉर्मली नो मेटलाइट्स म्हटले ना, करेक्ट. नॉर्मली मेटलाइट्स म्हटले ना तर ते बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात नॉर्मल टेम्परेचर. बट at very high temperature they become conducting because at very high temperature the electrons get excited in the valence shell and they get
electrical properties of solids. Solid shows very wide range of electrical conductivity. Accordingly, solids are classified as three categories. And conductors म्हणजे आपल्या भाषेत metals, insulators म्हणजे आपल्या भाषेत non metals, आणि semiconductors म्हणजे metalloids. जर मी फक्त एलिमेंट्स मध्ये डिस्कस केलं, जर मी फक्त तर मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स, पण हे फ्युचर मध्ये कंबाईन कंपाऊंड्स बनवणार आहेत, म्हणून ते कंपाऊंड्स कंडक्टर आहेत, इन्सुलेटर्स आहेत का सेमीकंडक्टर. म्हणजे असा सॉलिड हॅविंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10 raised to 4 to 10 raised to 7 ओहम इनवर्स मीटर इनवर्स. What? Ohm inverse, meter inverse are called as conductors. काय म्हणतो आपण त्याला? कंडक्टर्स. सगळे मेटल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे आयोनिक सॉलिड्स ज्याला वॉटर मध्ये डिसॉल्व केले, आयोनिक सॉलिड्स ज्याला वॉटर मध्ये डिसॉल्व केले. मेटल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स, आयोनिक सॉलिड्स वॉटर मध्ये डिसॉल्व झाल्यानंतर कॅटायन आणि एनायन मध्ये सेपरेट होतात. आर एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. Metals conduct electricity by movement of electrons, while electrolytes conduct electricity by movement of ions. मी आता सांगितलं ionic solids आहे, तुम्ही त्याला पाण्यामध्ये डिसॉल्व झालं ते सेपरेट झाले कॅटायन्स आणि एनायन्स, आणि त्या कॅटायन्स आणि एनायन्स फ्लो झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट, ते कॅटायन्स आणि एनायन्स फ्लो झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी काय होणार आहे. ठीक आहे. So in this section we will study some aspects of electronic conduction of electricity. नंतर बघूया. Insulators, solids having low electrical conductivity in the range of 10 raised to -20 to 10 raised to -10 ohm inverse meter inverse. पाठ करायचं. Metals म्हणजे कंडक्टर्सला रेंज किती असते? 10 raised to 4 to 10 raised to 7 ohm inverse meter inverse. तसं insulatorsला रेंज असतो 10 raised to -20 to 10 raised to -10. Are insulators. Most non-metals and molecular solids belongs to this category. Who belongs to this category? Non-metals आणि molecular solids. म्हणजे असे solids जे नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड किंवा गॅसियस स्टेट मध्ये होते, तुम्ही त्याला सॉलिड मध्ये आणलाय. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड, पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. बरं, सेमीकंडक्टर्स आपला मधला भाग. इन्सुलेटर्स आणि मेटल्स, इन्सुलेटर्स आणि मेटल्स मध्ये मधला कोण? सेमीकंडक्टर्स. सॉलिड्स हॅविंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10 raised to -6 to 4 ohm inverse meter inverse. This range is intermediate between conductors and हे बघा मेटलॉइड्स. मेटलॉइड्स कोण? सिलिकॉन and germanium belonging to this category. नेक्स्ट लेक्चरला बँड थेरी मी एक्सप्लेन करतो, पण तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये बँड थेरी खूप कॉम्प्लेक्स आहे. मी तुम्हाला एकदम सिंपल मध्ये थोडीशी आयडिया दिली, आपण तेवढंच लक्षात ठेवायचं. माहिती आहे? यश